नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो। त्यामध्ये आता रत्नबारकेंच्या घरात सगळेच जण लक्ष्मीपूजन करत असतात। राजश्रीने गणपती बाप्पा समोर हात जोडलेले असतात आणि सगळेजण आता राघवच्या सुटकेसाठी गणपती बाप्पा आणि लक्ष्मी मातेसमोर पूजा करत असतात। तर तेवढ्यात कसला तरी बाहेरून लोकांचा आवाज येतो। तो आरडाओरड आणि ती गडबड ऐकताच आता लगेच सिंधूचे लक्ष बाहेर जाते आणि पटकन आता सिंधू पळतच बाहेर जाते। तेव्हा आता काकूच्या कानावर सुद्धा तो आरडाओरडा जाताच लगेच पाठीमागून रेश्मा आणि ऋतुजाला काकू बोलते की अगं रेश्मा, ऋतुजा, जा जा बाहेर लवकर, काय चाललंय बाहेर। आणि रेश्मा ऋतुजा बाहेर पळत येतात। इकडे आता सिंधू तो आरडाओरड ऐकून त्या फटाके वाजवणाऱ्या मुलांभोवती येते आणि म्हणते की मागे व्हा, मागे व्हा। तर समोर आता आग लागलेली असते आणि पटकन आता सिंधू त्या ढिगाऱ्यावर चढून लवकर पाणी आणण्यासाठी सांगते। ते फटाके वाजवणारे मुलं लगेच पाणी घेऊन येतात आणि आता ती पाण्याची आणलेली बादली आता सिंधू त्या आगीत टाकत असते। सिंधू म्हणते की अजून पाणी आणा बरं, अजून पाणी लागेल, ही आग काही विझत नाही, खूप आग मोठी आहे। पटकन आता ते मुलं अजून पाणी आणतात। ऋतुजा म्हणते सिंधू काय करतेस, पुढे जाऊ नको, सांभाळून पाणी टाक। तर सिंधूने आता ती आग आटोक्यात आणलेली असते आणि आग विझवण्यात आता सिंधू यशस्वी झालेली असते। तर आता तिथे 2 ते 3 बॉक्स असतात आणि त्यावरती गाद्या असतात। तर सिंधू विचार करते की हे काय, हे बॉक्स आणि या गाद्या इथे कशी काय। आणि पटकन आता त्या विझवलेल्या आगीमध्ये सिंधूला काहीतरी चमकते आणि सिंधू पुढे जाऊन आता त्याकडे न्याहाळत ते बघू लागते। तर ते कानातलं असतं। पटकन आता सिंधू तिच्या हाताने ते कानातलं आपल्या हातात घेते आणि ते कानातलं आता सिंधूने ओळखलेलं असतं। सिंधू विचार करत म्हणते की हे कानातलं तर मधूचं आहे। तर तेवढ्यात पाठीमागून ऋतुजा म्हणते की अगं सिंधू, काय करतेस आता, आग विझली ना, चल मागे हो आणि इकडे ये। सिंधू म्हणते हो हो, आग विझली आणि आता मी आलेच, असे म्हणत आता सिंधू ते कानातलं घेऊन पाठीमागे जाते। सिंधू म्हणते की रेश्मा, तू आणि काकू तुम्ही आतमध्ये जा, मी आलेच। रेश्मा म्हणते ठीक आहे, पण सिंधू तू सांभाळून ये बरं का। इकडे आता ती कानातलं आपल्या हातात घेते तर ऋतुजा रेश्मा तिथून निघून जातात। ते मुलंही आता गेलेले असतात आणि सिंधू तिथे एकटी असते। ते कानातलं बघत सिंधू विचार करते की हे कानातलं मधूचं आहे आणि हे इथे कसं आलं, या गाद्या इथे कशा आल्या आणि या गाद्यांना आग कशी लागली, असे आता सगळे प्रश्न सिंधूच्या भोवती घिरट्या घालत असतात। त्या कानातल्याकडे बघत सिंधू विचार करते म्हणजे मी जो पुरावा शोधत होते तो पुरावा हाच तर नसेल ना। तर आता सिंधूच्या डोक्यात ते सगळं क्लिक झालेलं असतं आणि लगेच सिंधू ही खुश होऊन हसू लागते आणि वर बघत बाप्पाचे आभार मानत म्हणते की बाप्पा थँक्यू, शेवटी माझा संशय खरा ठरला। तर सिंधू विचार करते की कदाचित आता हे कानातलंच मला पुराव्याच्या दिशेने घेऊन जाईल, म्हणजे मधू या गादीवरती पडली होती तर। आणि आता लगेच सिंधू त्या कानातल्याकडे बघते आणि म्हणते की मधू ज्या वेळेस पडली त्यावेळेस कानातलं या गादीत अटकलं असणार, तरी सुद्धा इतक्या लवकर डॉक्टर आणि ॲम्ब्युलन्स आली तरी कशी। आणि आता सिंधू विचार करते की जेव्हा आपण विभावरीकडे गेलो त्यावेळेस विभावरी काकूंच्या चेहऱ्यावरती मुलगी गेल्याचं दुःख अजिबात नव्हतं। कोणती आई आपली मुलगी गेल्यानंतर एवढी खुश असेल। विचार करत सिंधू आता एकदमच बरोबरच्या निर्णयावर पोहोचलेली असते। सिंधू विचार करते की पोटची मुलगी जर गेली तर कोणती आई असे मोर्चा काढील। त्या मधूच्या मामाच्या म्हणजे श्रीकांत मामाच्या डोळ्यात दुःखापेक्षा बदल्याची भावना जास्त होती, असा विचार आता सिंधूच्या डोक्यात आलेला असतो। आणि लगेचच सिंधू विचार करते की याचा अर्थ मधू जिवंत आहे आणि माझा संशय खरा ठरला आणि याचा अर्थ राघवला सोडवण्यासाठी हा पुरावा आता पुरेसा असल्याचे सिंधूच्या लक्षात आलेले असतं आणि सिंधू खुश झालेली असते आणि मनोमन आता सिंधू हसत असते। इकडे आता श्रीकांत हा विभावरीकडे येत म्हणतो की पाहिलं का विभावरी, त्या सिंधूला मी किती चक्रावून टाकलं आणि सगळं काही होण्या अगोदरच त्या सिंधूला मी राघव सोबत जेलमध्ये बंद करणार आणि मग त्या सिंधूला बाहेर पडण्याचा रस्ता देखील सापडू देणार नाही, असे श्रीकांत विभावरीला बोलतो। ते ऐकून आता विभावरी म्हणते बरं झालं, त्या माणसांनी ना माझ्या राणीला खूप त्रास दिलाय, स्पेशली त्या राघव आणि सिंधूने तर खूप त्रास दिलाय।
या राघवने स्वतःच्या फायद्यासाठी राणीबरोबर प्रेमाचं नाटक केलं दादा. आपल्या राणीला यांनी खूप दुखावलं रे दादा, तेव्हा तू यांना अजिबात सोडू नको असे आता विभावरी श्रीकांतकडे बघते आणि बोलते. चांगलाच त्यांना आता धडा शिकव. हे बोलताच आता मधूच्या फोटोसमोर येत श्रीकांत म्हणतो की राणीला जे जमलं नाही ना, हे तिचा मामा आता करून दाखवणार आहे आणि त्यांना चांगलाच धडा शिकवणार आहे. रत्नपारखी कुटुंबाला त्यांच्या कर्माचं फळ मी देणार असे श्रीकांत आता विभावरीला सांगतो. ज्यांनी कोणी राणीला त्रास दिला त्या सगळ्यांना मी अद्दल घडवणार आणि ज्यांनी माझ्या राणीला त्रास दिला आता त्यांना चांगलीच अद्दल घडवणार असे श्रीकांत बोलताच आता पाठीमागून दरवाजातून राणी तिथे आलेली असते. तेव्हा आता श्रीकांतकडे बघत राणी म्हणते की ही राणी जिवंत असेल याची त्यांच्यापैकी कुणाला कल्पनाही नसेल आणि कुणी कल्पनाही केली नसेल. आणि राणीच्या डोळ्यासमोर आपण आता राघवला सांगितलेले असताना राघवने आपल्याला कसे सांगितले की तुला या घरात अजिबात जागा नाही राणी, तेव्हा राणीने म्हटलेले असते की राघव मी तुला शेवटचं सांगते, तुझं माझ्यावरती प्रेम आहे की नाही, खरंच तुला माझं प्रेम नकोय का. राघवने नको असे सांगितलेलं असतं. तेव्हा राणी म्हटलेली असते की राघव या जन्मात जरी आपण एकत्र आलो नाही तरी पुढच्या जन्मात मी नक्की तुझ्यासोबत असेन. आणि आता त्यानंतर राणीने राघवला सांगितलेले असते की राघव येते मी, आणि राणीने आता खिडकी उघडलेली असते आणि त्या खिडकीतून आता राणीने खाली उडी मारलेली असते. राघव म्हणतो काय करतेस राणी तू, तोपर्यंत राणी खाली उडी मारून पडलेली असते. पण त्याच वेळेस खाली विभावरीने मोठा प्लान केलेला असतो आणि खिडकीच्या खाली सगळ्या काही बॉक्सेस आणि गाद्या लावून ठेवलेल्या असतात आणि राणी अलगद त्या गादीवर पडलेली असते. पटकन आता विभावरी आणि 3 ते 4 लोकांना घेऊन तिथे उभी असते आणि त्या लोकांना विभावरी सांगते की ताबडतोब तुम्ही या गाद्या आणि बॉक्सेस बाजूला फेकून द्या. आणि आता विभावरी राणीला त्या गादीवरून खाली उतरवते आणि आता लगेच विभावरी तिच्याकडचे आता मेडिसिन बाहेर काढून रक्तासारखं असणारं ते आता ग्लिसरीन राणीच्या डोक्याला आणि खाली सांडून राणीला तिथे झोपवते आणि राणी पडून मेली असल्याचे आता विभावरीने सगळं काही नाटक करून तिथे प्रॅक्टिकली दाखवलेलं असतं. आणि आता हे सगळं राणीच्या डोळ्यासमोर येत असतं. ते सगळं आठवताच विभावरी म्हणते की त्या दिवशी रत्नपारख्यांच्या घरी मी बायकांना मोर्चा घेऊन गेले होते ना, त्या दिवशी सगळ्यांचा चेहरा अगदी बघण्यासारखा झाला होता राणी, आणि राघवचा चेहरा तर घामाने डबडबला होता असे म्हणत विभावरी समोर सिंधू, काकू, राजश्री, राघव यांचे सगळे चेहरे समोर येत असतात. ते ऐकून आता मधू म्हणते की बरं झालं त्या राघवला तू चांगली अद्दल घडवलीस आणि त्याला अद्दल घडवायलाच हवी होती. विभावरी म्हणते की तुला राघवनेच उडी मारण्यासाठी भाग पाडलं असा आरोप सगळ्या बायकांच्या तोंडून मी तिथे केला. राणी विभावरी म्हणते की त्याच्या आता डोक्यामध्ये ही गोष्ट आम्ही एवढी हॅमर केली तर तो सुद्धा आता स्वतःला दोषीच मानत असेल. मधू म्हणते की माझ्या सुद्धा या अवस्थेला राघवच जबाबदार आहे, तेव्हा मी राघव आणि सिंधूला कधीच एकत्र येऊ देणार नाही. ते दोघे कसे एकत्र येताना हे आता मी बघतेच असा आता राणीने ठाम निश्चय केलेला असतो. तेव्हा आता श्रीकांत म्हणतो की राणी आत्ताशी आपण एक टप्पा पार केला, अजून खूप टप्पे पार करायचे, तेव्हा इतक्यात आता हुरळून जाऊ नका, खूप लढाई अजून बाकी आहे. तेव्हा आता मधू म्हणते की मामा काही जरी झालं तरी ही लढाई मीच जिंकणार. राणी म्हणते की मला फुल कॉन्फिडन्स आहे. श्रीकांत म्हणतो की कॉन्फिडन्स मला सुद्धा आहे, पण प्रतिस्पर्ध्याला कधी कमी समजायचं नसतं राणी. मधू म्हणते की मामा मी असं ऐकलंय की त्यांच्या वकिलाने बॅकआउट केलंय म्हणून. हसतच श्रीकांत होतो की अगं मी समोर असताना कुठलाही वकील केस तर सोड बाकी माझ्या समोरही येत नाही. मधू म्हणते की जेवढ्या त्रासातून मी गेले त्याच त्रासातून मला त्या दोघांना जाण्याचं बघायचंय आणि त्याशिवाय मला कधीच शांतता मिळणार नाही. श्रीकांत म्हणतो की राणी तू काही काळजी करू नकोस, तुला राघवने आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं असा आरोप मी कोर्टात ठेवणार आहे राणी, आणि त्यासाठी त्याला फाशीची शिक्षा व्हावी याची मागणी मी कोर्टात करणार आहे असे आता श्रीकांत मधूला बोलतो. आणि खरंच राणी तू राघवला फासावर लटकवलेलं बघशील. तेव्हा आता राणीला खूप आनंद झालेला असतो. विभावरी तर हसतच असते आणि आता राणीच्या डोळ्यासमोर राघवला फासावर लटकवण्यासाठी उभे केलेले असते आणि
फास हा राघवच्या तोंडासमोर असतो. खाली सिंधू ही विनवण्या करत असते माझ्या राघवला, फासावरती देऊ नका देऊ नका. हे सगळं राणीच्या डोळ्यासमोर येऊ लागतं. आणि त्या ठिकाणी पोलीस इन्स्पेक्टर श्रीकांत, धर्माधिकारी सगळेजण आलेले असतात. सिंधू सांगत असते की सोडा त्यांना, जर त्यांना काही झालं तर मी जीव देईल. सिंधू सांगत असते की माझं ऐका, अहो राघव निर्दोष आहे, त्यांना सोडा. कोणीही ऐकायला तयार नसतं आणि एवढ्यात एक मुलगा येऊन तो राघवच्या डोक्यात काळा आता कपडा टाकतो. त्यानंतर राघवच्या गळ्यात तो फासाचा दोर लटकवला जातो. सिंधू म्हणत असते की राघव, आणि आता तेवढ्यात खटका दाबताच आता राघव हा त्याला फाशी दिलेली असते. सिंधू मोठ्याने ओरडत असते. हे सगळं आता मधूच्या डोळ्यासमोर येत असते. ती सगळे आठवताच मधू म्हणते की मामा, मला न्याय हवा आहे बरं का, आणि तोही लवकरात लवकर. तेव्हा आता राणीच्या डोळ्यात बघत श्रीकांत म्हणतो की राणी, तू जे स्वप्न बघतेस ना, ते लवकरात लवकर सत्यात कधी उतरेल ना, याची मी पूर्ण काळजी घेतली. इकडे आता दुसऱ्या दिवशी सिंधू ही पोलीस स्टेशनमध्ये येऊन राघवची भेट घेते. तर सिंधूला बघताच राघव आता पटकन सिंधूला मिठी मारतो. तर सिंधूसुद्धा आता राघवच्या मिठीत आलेली असते. राघव आता सिंधूला म्हणतो कशी आहेस, तर सिंधू म्हणते तुमच्याशिवाय कशी असणार आहे. तेव्हा आता ये असे म्हणत राघव हा सिंधूला शेजारी बसवतो. आणि आता सिंधू ही राघवकडे बघते. तर राघव म्हणतो घरचे कसे आहेत, तर सिंधू म्हणते की सगळेजण तुमची आठवण काढतात आणि तुमच्या दुःखात आणि आठवणीत बुडालेले आहेत. तुम्ही कसे आहात, तर लगेचच राघव म्हणतो मी ठीक आहे. राघव म्हणतो की तुमच्या सगळ्यांची खूप आठवण येते आणि स्पेशली मला मुलांची तर खूप. तेव्हा आता सिंधू म्हणते मुलं कॅम्पसमध्ये आहेत, सावीचा फोन आला होता. सिंधू म्हणते की काल घरी लक्ष्मीपूजन होतं आणि लक्ष्मीपूजनामध्ये घरच्या कुणाचंच लक्ष नव्हतं. सिंधू म्हणते तेव्हा मी घरच्यांना सगळ्यांना समजावलं की तुमची इच्छा आहे की घरात लक्ष्मीपूजन व्हावं. तेव्हा मग कुठे सगळेजण पूजेला तयार झाले असे सिंधू आता सगळं राघवला सांगते. तेव्हा आता ते ऐकून राघव म्हणतो की सिंधू, तू असताना मला घरच्यांची अजिबात चिंता नाही आहे, कारण तू घरच्यांना सगळ्यांना अगदी व्यवस्थित सांभाळत असतील, मला पूर्ण खात्री आहे. त्यानंतर आता सिंधू 1 मिनिट असे म्हणत तिने आणलेले ताट बाहेर काढते आणि लाडूचा प्रसाद ताटात टाकत दिवा पेटवते. राघव म्हणतो सिंधू हे काय आहे, तर सिंधू म्हणते राघव आज पाडवा आहे. आणि लगेच दिवा पेटून सिंधू आता राघवला ओवाळते. तेव्हा आता राघव हा फक्त सिंधूकडे बघत असतो आणि सिंधूचे ते प्रेम बघून राघवसुद्धा आता मोठा धक्का बसून राघवसुद्धा खूप खुश झालेला असतो. प्रेमाने राघवला गंध लावून आता सिंधूने राघवला ओवाळलेलं असतं. आणि त्यानंतर आता सिंधूने दिवाळीचे बनवलेले सगळे पदार्थ एका ताटात समोर धरलेले असतात. तेव्हा ते सगळे पदार्थ बघून आता राघव आता अवाक झालेला असतो आणि सिंधूचं आपल्यावरती किती प्रेम आहे हे राघव समोर आलेलं असतं. आणि प्रेमाने एक लाडू हातात घेऊन सिंधू आता तो लाडू राघवला भरवते. त्यानंतर सिंधू म्हणते 1 मिनिट, आणि सिंधू तिने आणलेल्या गाजरच्या हलव्याचा डब्बा बाहेर काढते आणि म्हणते की तुम्हाला हलवा आवडतो ना, तो आणलाय. आणि प्रेमाने चमच्याने सिंधू आता राघवला तो हलवा भरवते. तर राघव खूप खुश झालेला असतो. आणि त्यानंतर आता राघव त्या गाजरच्या हलव्यातील बदाम बाजूला करत सिंधूला म्हणतो तुला बदाम आवडत नाही ना, असे म्हणत आता ते बदाम बाजूला करून राघवने देखील तो गाजरचा हलवा प्रेमाने सिंधूला भरवलेला असतो. तेव्हा आता राघवचे देखील सिंधूवरती किती प्रेम आहे हे आता सिंधूच्या लक्षात आलेलं असतं. आणि आता राघवचा चेहरा पुन्हा पडलेला असतो. आपण ह्या अशा परिस्थितीत बाहेर येऊ शकत नाही याची काळजी आता राघवच्या चेहऱ्यावरती दिसत असते. तेव्हा आता सिंधू म्हणते की राघव, तुम्ही काही काळजी करू नका, जास्त दिवस मी तुम्हाला इथे राहू देणार नाही. तेव्हा आता सिंधू म्हणते की राघव, तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना, तर आता राघव काळजीत पडलेला असतो. आणि सिंधूकडे बघत राघव म्हणतो की सिंधू, आज पाडवा आहे आणि माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीच नाहीये. सिंधू म्हणते की मला तर काहीच नकोय, मला फक्त तुमचं प्रेम हवंय राघव. आणि आज पाडवा आहे तर त्याचं गिफ्ट मी तुम्हाला देणार आहे, आणि ते म्हणजे बहुतेक मधू जिवंत आहे. हे सिंधूचे शब्द ऐकताच राघवने मोठे डोळे करून आता सिंधूकडे बघितलेलं असतं. आणि आशेचा किरण राघव समोर आता सिंधूने धरलेला असतो.
सिंधूचे बोलणे ऐकून राघव म्हणतो, मधू जिवंत आहे. तर लगेच सिंधू म्हणते की 90% माझी खात्री आहे राघव, मधू ही जिवंतच आहे. तेव्हा आता राघव म्हणतो की काय बोलते सिंधू, हे कसं शक्य आहे. तेव्हा आता सिंधू म्हणते की 1 मिनिट, आणि सिंधू तिच्या बॅगमधून मधूचं कानातलं बाहेर काढते आणि ते हातात घेऊन राघव समोर धरते आणि म्हणते की हे मधूचं कानातलं. राघव आता त्या कानातल्याकडे बघू लागतो. राघव आता ते कानातलं बघतो आणि पटकन ते कानातलं बघून राघव आता विचारात पडतो आणि ते कानातलं हातात घेत त्याकडे बारकाईने बघत आता राघव सिंधूला म्हणतो, सिंधू हे कानातलं तुला कुठे सापडलं. तर सिंधू म्हणते की आपल्या घराच्या जवळ. तेव्हा आता राघव म्हणतो की आपल्या घराच्या जवळ म्हणजे. राघव म्हणतो की आपल्या घराजवळ म्हणजे नक्की काय घडलं सिंधू, तू मला सांगशील का. तेव्हा आता सिंधू म्हणते की सांगते. आणि ज्या वेळेस आम्ही लक्ष्मीपूजन करत होतो त्यावेळेस बाहेर मुलं रस्त्यावरती कसे फटाके वाजवत होते आणि एक फटाका कसा त्या पडलेल्या गाद्या आणि बॉक्सवर पडला आणि त्या गाद्या आणि बॉक्सला कशी आग लागली. आणि मग तो आरडाओरडा ऐकून आपण कसे बाहेर पळत आलो आणि मग मुलांकडून ती आग कशी विझवली आणि ती आग विझवताच त्या गादीवरती असलेलं मधूचं कानातलं आपल्याला कसं मिळालं याची सगळी हकीकत आता सिंधू राघवला सांगते. सिंधूला आता ती आग विझत नसते. तेव्हा सिंधू अजून पाणी आणा असे म्हणत त्या मुलांकडून सिंधूने अजून पाणी मागवलेलं असतं आणि ती आग बड्या मुश्किलीने आटोक्यात आणलेली असते. खूप प्रयत्न केल्यानंतर सिंधूने ती आग कशी विझवली आणि आग विझवताच त्यातून आता ते मधूच्या कानातलं चमकून सिंधूच्या कसे डोळ्यासमोर आलं आणि ते कानातलं आपण हातात घेत मग आपल्याला कसा हे मधूचंच कानातलं आहे याचा खुलासा झाला. ही सगळी हकीकत आता सिंधूने राघवला सांगितलेली असते. ते सगळं ऐकताच आता ते कानातलं राघवने समोर धरलेलं असतं आणि विचार करत राघव म्हणतो की सिंधू कशावरून हे मधूचंच कानातलं आहे, हे दुसऱ्याचं सुद्धा कानातलं असू शकतं, कशावरून ते मधूचे असेल सिंधू. राघव म्हणतो की आणि मधूच्या बाबतीत जे काही घडलं ना ते आपल्यासमोर घडलं, म्हणजे पर्सनली मी तिथे होतो सिंधू. तेव्हा आता सिंधू म्हणते की राघव तुम्ही म्हणता ते खरं आहे, पण माझं अंतर्मन मला सांगतं मधू जिवंत आहे. तुम्ही म्हणताय ना आपल्याला एक पुरावा हवा होता आणि तोच पुरावा आपल्याला सापडलाय राघव. सिंधू म्हणते की हे सत्य आणि हा पुरावा आपण वाया जाऊ देताना कामा नये राघव. तर राघव म्हणतो की आणि समजा हे जर कानातलं मधूचं नसेल तर. तेव्हा आता सिंधू म्हणते की आणि हे जर मधूचंच असेल तर सत्य आपल्या समोर असून सुद्धा आपण जर त्याचा फायदा घेतला नाही राघव, असं नको व्हायला राघव, हे आता सिंधू राघवला समजावते. इकडे आता राघव म्हणतो की ओके शुअर, तुझ्या मनाप्रमाणे जर हे कानातलं मधूचं असेल मग आता मधू असेल तरी कुठे. तेव्हा आता सिंधू म्हणते की नक्कीच ती तिच्या जवळच्या नातेवाईकांकडे, कारण आत्ताच्या या सिच्युएशनमध्ये आणि परिस्थितीमध्ये मधू तिच्या घरी राहील हे मला कधीच वाटत नाही असे सिंधू राघवला सांगते. तेव्हा आता राघव विचार करत म्हणतो की नाही नाही सिंधू, तू चुकीचा आता विचार करतेस. अगं मधूला लपण्यासाठी सगळ्यात सेफ जागा जी कुठे असेल ना आता ती फक्त तिच्या घरीच. तेव्हा मी तुला 100% खात्रीने सांगतो जर मधू जिवंत असेल तर नक्कीच ती तिच्या घरी असेल सिंधू. राघव म्हणतो की आणि त्यानंतर तिचा मामा आपल्या घरी आला होता, कारण असे डावपेच खेळण्यात तिचा मामा खूप माहीर आहे सिंधू, हे मी तुला खात्रीने सांगतो. आणि मला खात्री आहे की तिच्या आईने आणि मामाने मधूला तिच्या घरामध्येच लपवलं असणार सिंधू. आणि आता लगेच सिंधूने विचार केलेला असतो आणि आता राघव सिंधूने भयानक डाव आखलेला असतो. इकडे आता राघव हा जेलमध्ये असताना आता जेव्हा सिंधू ही दुसऱ्या दिवशी आता तिच्या वकिलांना घेऊन येते त्याच वेळेस आता तिच्या वकिलांना सिंधूने राघवला भेटवलेले असते. तेवढ्यात श्रीकांत धर्माधिकारी सुद्धा तिथे आलेला असतो आणि तो सिंधू आणि तिच्या तो वकिलाला बघतो आणि तिच्या त्या वकिलाकडे बघत आता लगेचच श्रीकांत धर्माधिकारी हसत सिंधूला म्हणतो की कोणता वकील बघितलास तू, ज्या वकिलाने आजपर्यंत कोणतीही आणि एकही केस जिंकलेली नाहीये. तेव्हा लगेच सिंधू श्रीकांत धर्माधिकारीकडे बघते आणि म्हणते की नशीब बदलायला वेळ लागत नाही. हसत श्रीकांत धर्माधिकारी म्हणतो की हा श्रीकांत आजपर्यंत
आजपर्यंत एकही केस हरलेला नाही आणि तू आजपर्यंत एकही केस जिंकलेला नाहीयेस. तर आता लगेचच मोठे डोळे करत सिंधू म्हणते की श्रीकांत धर्माधिकारी साहेब, एक गोष्ट तुमच्या लक्षात येत नाही. तुम्ही जरी आजपर्यंत एकही केस हरलेला नसला ना, तरी सुद्धा आजपर्यंत तुमचा सामना या सिंधू राघव रत्नबारकेंशी झालेला नाहीये. ते ऐकताच आता श्रीकांत धर्माधिकारीला मोठा धक्का बसलेला असतो आणि सगळ्यात मोठे सत्य आता सिंधूने श्रीकांत धर्माधिकारीला सांगितलेलं असतं. आणि आता सिंधूच्या डोळ्यातील तो आत्मविश्वास बघता श्रीकांत गडबडलेला असतो आणि विचार करतो की एवढा आत्मविश्वास हिच्यामध्ये आला तरी कुठून, आणि एकाच दिवसात, आणि तोही एवढा आत्मविश्वास. तर आता श्रीकांत धर्माधिकारीला सुद्धा मोठा आता अचंबा वाटलेला असतो. तर आता एकाच पुराव्याने मधू जिवंत असल्याचे सत्य सिंधू आता मधूच्या घरी जाऊन मधूला कसे बघते आणि त्या पुराव्याच्या आधारे आता सत्याचा मुळापर्यंत जाऊन सत्याचा शोध घेत सिंधू आता राघवला कशी सोडवते आणि राघवला सोडून एकही केस न हरलेला श्रीकांत धर्माधिकारीला हरवून पहिल्यांदा सिंधू कशी सत्याचा विजय करून दाखवते, हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.